रघु पिंजऱ्यात आला। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आरजी कृष्ण मराठी आणखी एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर भावांनो, आजचा व्हिडिओ खूपच जबरदस्त झालेला आहे। तर आजचा व्हिडिओ आपण मराठी सॉन्गवरती बनवणार आहोत। रघु पिंजऱ्यात आला या सॉन्गवरती आजचा एक स्टेटस व्हिडिओ आपण बनवणार आहोत। तर भावांनो, आजचा व्हिडिओ आपण अलर्ट पासून याबद्दल बनवणार आहोत। तर भावांनो, आजच्या व्हिडिओला अजून लाईक नसेल केलं तर एक लाईक करून घ्या आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा झाला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच बेल आयकॉन नोटिफिकेशन ऑन करून घ्या आणि ऑलवरती क्लिक करून घ्या, कारण आपण इथं असेच नवीन स्टेटस व्हिडिओ एडिटिंग घेऊन येत असतो। तर भावांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल केले असेल सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती मिळून जाईल। तिथून तुम्हाला मटेरियल डाउनलोड करता येत नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या। तिथं आपण रोज डेली मटेरियल अपलोड करत असतो। आणि भावांनो, तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करण्यास काही पण अडचण असल्यास किंवा तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम असल्यास आपल्याला इंस्टाग्रामवरती मेसेज करा, तिथं आपण तुमचा मेसेजचा रिप्लाय देतच असतो। चला तर मग जरासा वेळ न घालवता आजच्या व्हिडिओ एडिटिंगला आपण सुरुवात करूया। तर सर्वात पहिले आपल्याला अलर्ट मोशन ओपन करून घ्यायची आहे। अलर्ट मोशन ओपन केल्यानंतर आपल्याला अलर्ट मोशनमध्ये बुकमार्क प्रीसेट लिंक आणि शिकवी प्रीसेट लिंक दोन्ही पण इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत। इम्पोर्ट करून घेतल्यानंतर सर्वात आधी आपल्याला बुकमार्क प्रीसेट लिंक ओपन करून घ्यायची आहे। ओपन करून घेतल्यानंतर काही अशा प्रकारे तुमच्या मोबाईलमध्ये काही दोन ग्रुप ॲड केलेले तुमच्या मोबाईलमध्ये इम्पोर्ट होऊन जाईल। तर आपल्याला काय करायचं आहे, सर्वात आधी आपल्याला इथे प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे फोटो ॲड करून घ्यायचा आहे। तर सर्वात आधी आपल्याला इथे एक फोटो आपण ॲड करून घेऊया। एक फोटो घेतल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला त्या फोटोवरती आपल्याला लॉंग प्रेस करून ठेवायचं आहे आणि आपल्याला आपल्या ग्रुपच्या खाली घेऊन घ्यायचं आहे। ग्रुपच्या खाली घेऊन घेतल्यानंतर आपल्याला इथं समोर यायचं आहे। आपल्याला इथं 5.17 सेकंदापर्यंत यायचं आहे आणि तिथपर्यंत आपला फोटो आहे तो तिथपर्यंत वाढवून घ्यायचा आहे। वाढवून घेतल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला या ग्रुपमध्ये फोटो ॲड करून घ्यायचे आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, ग्रुपवरती टच करायचं आहे, एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे। एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर परत तुम्हाला इथे 4 ग्रुप दिसणार आहे। तर सर्वात खालच्या ग्रुपवरती टच करायचं आहे, एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे। एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे फोटो ॲड करून घ्यायचा आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, इथं एक फोटो घेऊन घ्यायचा आहे। फोटो घेतल्यानंतर त्याच्यावरती प्रेस करून ठेवायचा आहे आणि आपल्या लेअरच्या खाली घेऊन घ्यायचा आहे। लेअरच्या खाली घेऊन घेतल्यानंतर आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने फोटो तिथं सेट करून घ्यायचा आहे। फोटो सेट करून घेतल्यानंतर समोरच्या बिटपर्यंत आपल्याला वाढवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे बॅक येऊन जायचं आहे। बॅक आल्यानंतर परत आपल्याला दुसऱ्या ग्रुपवरती टच करायचं आहे, एडिट ग्रुपवर जायचं आहे आणि आपल्या परत आपल्याला तिथे एक दुसरा फोटो ॲड करून घ्यायचा आहे। आणि आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यावरती प्रेस करून ठेवायचं आहे आणि आपल्या लेअरच्या खाली घेऊन घ्यायचं आहे। त्यानंतर मूळ ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला झूम करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा सेट करून घ्यायचा आहे आणि आपल्या लेअरच्या लास्टपर्यंत वाढवून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला इथं बॅक घेऊन जायचं आहे। बॅक आल्यानंतर परत आपल्याला तिसऱ्या ग्रुपवरती टच करायचं आहे, एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे। एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर परत आपल्याला तिथे एक चौथा फोटो ॲड करून घ्यायचा आहे। आणि आपल्याला काय करायचं आहे, त्या लेअरवरती टच करून आपल्याला आपल्या लेअरच्या खाली घेऊन घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असा आपल्याला सेट करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला लेअरच्या लास्टपर्यंत फोटो वाढवून घ्यायचा आहे आणि आपल्याला इथं बॅक येऊन जायचं आहे। त्यानंतर परत आपल्याला चौथ्या ग्रुपवरती पण टच करायचं आहे, एडिट ग्रुप पण जायचं आहे आणि आपल्याला इथं परत एक फोटो तिथं लावून घ्यायचा आहे आणि आपल्याला त्याच्यावरती प्रेस करून ठेवायचं आहे आणि आपल्या लेअरच्या खाली घेऊन घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्या लेअरच्या लास्टपर्यंत फोटो वाढवून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला फोटो व्यवस्थित असा एकदम सेट करून घ्यायचा आहे आणि आपल्याला इथं बॅक येऊन जायचं आहे। बॅक आल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला परत त्या ग्रुपवरती प्रेस करून ठेवायचं आहे। प्रेस करून ठेवल्यानंतर ॲरोच्या बाजूच्या ऑप्शनवरती टच करून आपल्याला कॉपी लेअर करून घ्यायची आहे। कॉपी लेअर केल्यानंतर आपल्याला समोरच्या बिटपर्यंत जायचं आहे आणि आपल्याला तिथं परत आपल्याला पेस्ट लेअर करून द्यायची आहे। पेस्ट लेअर केल्यानंतर परत आपल्याला समोरच्या बिटपर्यंत जायचं आहे आणि त्याचा समोर जो पार्ट गेलेला आहे तर काय करायचं आहे, आपल्याला टाईम ड्युरेशनच्या ऑप्शनवरती टच करायचं आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने कमी करून घ्यायचं आहे। कमी करून घेतल्यानंतर परत आपल्याला इथे एक ग्रुप दिसणार आहे। या ग्रुपमध्ये आपल्याला फोटो तिथे चेंज करून घ्यायचे आहेत। तर फोटो कसे चेंज करायचे ते तर तुम्हाला समजलं असेल। त्यानंतर आपल्याला परत इथं समोरच्या ग्रुपवरती टच करायचं आहे। समोरच्या ग्रुपवरती टच केल्यानंतर एडिट ग्रुप पण जायचं आहे। एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं एक ग्रुप दिसणार आहे आणि खाली तुम्हाला इमेज दिसणार आहे। तर काय करायचं, त्या इमेजवरती टच करायचं आहे।
कलर अँड फिलमध्ये जायचं आहे आणि परत इमेजच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि आपल्याला इथं खाली इमेजच्या ऑप्शनवरती टच करून आपल्याला तिथे एक इमेज ॲड करून घ्यायचा आहे. इमेज घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, इमेज घेतल्यानंतर आपल्याला इथं या वरच्या ग्रुपवरती टच करायचं आहे. परत एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. तुम्हाला परत इथं 6 लेअर दिसणार आहे. तर पहिल्या लेअरवरती टच करायचं आहे. कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. कलर अँड फिलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं परत इमेजच्या ऑप्शनवरती टच करायचं आहे. आपला खाली इमेजच्या ऑप्शनवरती टच करून तुम्हाला एक इमेज तिथं कोणता पण घेऊन घ्यायचा आहे. तर हा एक इमेज आपण तिथं घेऊन घेऊया. इमेज घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, परत दुसऱ्या लेअरवरती टच करायचं आहे. कलर अँड फिलमध्ये जायचं आहे आणि इमेजच्या ऑप्शनवरती टच करून तुम्हाला परत तिथं इमेज तोच इमेज घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व लेअरमध्ये आपल्याला तिथं इमेज ॲड करून घ्यायचा आहे. तर मी व्हिडिओ थोडा स्किप करतो आणि सर्व फोटो तिथं ॲड करून घेऊन घेतो. तर पण आपल्या ग्रुपमध्ये इथे इमेज ॲड करून झालेले आहेत. त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, इथं या 5.17 सेकंदापर्यंत जायचं आहे. त्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत. तर आता सर्व आपल्याला बीटप्रमाणे इथे इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी व्हिडिओ थोडा स्किप करतो आणि सर्व इमेजेस इथे ॲड करून घेऊन घेतो. तर पहा आपले सर्व इमेजेस इथे ॲड करून झालेले आहेत. त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, इथं समोर जायचं आहे. समोर यायचं आहे आपल्याला. इथं आता आपल्या 2 नंबरच्या ग्रुपपर्यंत आपल्याला इथं यायचं आहे. इथं यायचं आहे आपल्याला. इथं 5.17 सेकंदापर्यंत यायचं आहे. त्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर एक आपल्याला ब्लॅक शॅडो इमेज दिलेला आहे, तो तिथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे, परत प्लसवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर आपण एक टेक्स्ट PNG दिलेला आहे, तो आपल्याला तिथे ॲड करून घ्यायचा आहे. टेक्स्ट PNG घेतल्यानंतर आपल्याला मूव्ह अँड ट्रान्सफॉरमध्ये जायचं आहे आणि टेक्स्ट PNG आपल्याला अशा पद्धतीने इथं आपल्याला लावून द्यायचं आहे. लावून दिल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, इथं आपल्या व्हिडिओच्या लास्टपर्यंत आपल्याला तो टेक्स्ट PNG आपल्याला वाढवून घ्यायचा आहे. वाढवून घेतल्यानंतर आपल्याला इथं शेक इफेक्ट द्यायचे आहे. त्याकरता काय करायचं आहे आपल्याला, इथे बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला इथं सर्वात खालच्या इमेजवरती टच करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. कॉपी इफेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं परत बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर परत आपला बनवतो तो प्रोजेक्ट आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे. ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला सर्वात खाली यायचं आहे. सर्वात खाली आल्यानंतर आपण जो ग्रुपच्या खाली इमेज लावलेला आहे त्याच्यावरती आपल्याला टच करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. पेस्ट करून द्यायचं आहे. पेस्ट करून दिल्यानंतर आपल्याला काय करायचं, आपण ते इमेजला इफेक्ट दिलेला आहे त्याच्यावरती आपल्याला टच करायचं आहे. त्याच्यावरती टच केल्यानंतर ब्लेंडिंग किंवा पेस्टमध्ये जायचं आहे आणि काहीची ब्लेंडिंग अशी कमी करून घ्यायची आहे. कमी करून घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, इथं परत बॅक घेऊन जायचं आहे. बॅक आल्यानंतर परत आपल्याला इथं शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे तो आपला ओपन करून घ्यायचा आहे. ओपन करून घेतल्यानंतर आता 1 नंबरच्या इमेजवरती टच करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. कॉपी इफेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं परत बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर परत आपला बनवतो प्रोजेक्ट आपला ओपन करून घ्यायचा आहे. ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला इथं आपल्या तिसऱ्या ग्रुपपर्यंत 5.17 सेकंदापर्यंत यायचं आहे. तिथं आल्यानंतर आपल्या इमेजपर्यंत आपल्याला तिथे यायचं आहे. इमेजपर्यंत आल्यानंतर काय करायचं आपल्याला, पहिल्या फोटोवरती टच करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करून आपल्याला पेस्ट करून द्यायचं आहे. पेस्ट करून दिल्यानंतर परत आपल्याला त्या समोरच्या इमेजवरती टच करून हा इफेक्ट आपल्याला पेस्ट करून द्यायचा आहे. तर हा इफेक्ट आपल्याला कुठपर्यंत पेस्ट करून द्यायचा आहे. इथं आपण समोर तुम्हाला एक्स्ट्रा 2 बीट दिसणार आहे. इथं आपल्याला एक्स्ट्रा 2 बीट दिलेला दिसणार आहे. तिथपर्यंत आपल्याला यायचं आहे. 11.1 सेकंदापर्यंत आणि तिथपर्यंत त्या इमेजपर्यंत आपल्याला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. पेस्ट करून दिल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, इथं परत बॅक घेऊन जायचं आहे. बॅक आल्यानंतर परत आपल्याला इथं शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे तो आपला ओपन करून घ्यायचा आहे. ओपन करून घेतल्यानंतर आता 2 नंबरच्या इमेजवरती टच करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. कॉपी इफेक्ट केल्यानंतर परत बॅक यायचं आहे. परत आपला बनवतो प्रोजेक्ट आपला ओपन करून घ्यायचा आहे. ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला इथं आता एक्स्ट्रा 2 बीट दिलेला आहे तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. इथं आपल्याला 11.1 सेकंदापर्यंत यायचं आहे. इथं आल्यानंतर आपल्या इमेजपर्यंत आपल्याला इथं यायचं आहे.
आपल्या इमेजपर्यंत आल्यानंतर काय करायचं, त्या इमेजवरती आपल्याला टच करायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटवरती क्लिक करून आपल्याला पेस्ट करून द्यायचं आहे. पेस्ट करून दिल्यानंतर परत आपल्याला इथं समोर जायचं आहे. समोर यायचं आहे. आता आपल्याला इथं परत आपण एक्स्ट्रा 2 बिट दिलेले आहेत, तिथपर्यंत आपल्याला यायचं आहे. इथं यायचं आहे आपल्याला 29.22 सेकंदापर्यंत यायचं आहे. 29.22 सेकंदापर्यंत आल्यानंतर आपल्या इमेजपर्यंत यायचं आहे. इमेजपर्यंत आल्यानंतर त्या इमेजवरती टच करून आपल्याला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. पेस्ट करून दिल्यानंतर या दोन्ही इमेजेसला आपल्याला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर परत आपला शेकीबेक प्रोजेक्ट आहे तो ओपन करून घ्यायचा आहे. ओपन करून घेतल्यानंतर आता आपल्याला 3 नंबरच्या इमेजवरती टच करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. कॉपी इफेक्ट केल्यानंतर परत आपल्याला इथं बॅक यायचं आहे. परत आपल्याला बनवतो प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला इथं समोर यायचं आहे. आपण एक्स्ट्रा 2 बिट दिलेला इमेजेस आहे, त्या इमेजेसला आपण इफेक्ट पेस्ट करून दिला आहे. त्या समोरच्या इमेजपर्यंत आपल्याला इथं यायचं आहे. इथं यायचं आहे आपल्याला आता 13.60 सेकंदापर्यंत यायचं आहे. तिथं आल्यानंतर आपल्या इमेजपर्यंत आपल्याला खाली यायचं आहे. तिथं आल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला या 3 इमेजेसला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. हे 3 इमेजेसला इफेक्ट पेस्ट करून दिल्यानंतर आपल्याला पुरं हा एक इमेज सोडून द्यायचा आहे. परत आपल्याला हे 3 इमेजेस घ्यायचे आहेत. 3 इमेज घेतल्यानंतर परत हा एक इमेज सोडून द्यायचा आहे. परत आपल्याला हे 3 घ्यायचे आहेत. परत हा एक सोडून द्यायचा आहे. परत आपल्याला इथे 3 सोडून द्यायचे आहेत. 3 घ्यायचे आहेत आणि हा एक सोडून द्यायचा आहे. एक सोडून दिल्यानंतर परत आपल्याला इथे जेवढे पण लहान बीट दिसणार आहेत तेवढे पण लहान बीटला इफेक्ट आपल्याला पेस्ट करून द्यायचा आहे लास्टपर्यंत. इथं आपल्याला एक मोठावाला बीट दिसणार आहे, हा आपल्याला सोडून द्यायचा आहे. हा सोडून द्यायचा आणि परत आपल्याला इथं छोट्या बिटला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. परत हा एक सोडून द्यायचा आणि परत आपल्याला छोट्या बिटला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथे एक्स्ट्रा 2 बिट दिले आहेत, त्याला पण इफेक्ट दिलेला आहे. आणि इथं तुम्हाला एक मोठ्या बिटवाला इमेजेस दिसत नाही, तो पण सोडून द्यायचा आहे. आणि बाकी सर्व लास्टपर्यंत इमेजेसला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं परत बॅक यायचं आहे. परत आपल्याला इथे शेकीबेक प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला इथं आता 4 नंबरच्या इमेजवरती टच करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर परत बॅक यायचं आहे. परत आपला बनवतो प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. ओपन करून घेतल्यानंतर आपल्या इमेजपर्यंत आपल्याला यायचं आहे. आपल्याला इथे यायचं आहे आता 13.23 सेकंदापर्यंत यायचं आहे. तिथपर्यंत आल्यानंतर आपल्या इमेजपर्यंत येऊन जायचं आहे. आपल्या इमेजपर्यंत आल्यानंतर त्या इमेजवरती टच करायचं आहे. इफेक्टमध्ये जाऊन आपल्याला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. पेस्ट करून दिल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला इथं परत समोर यायचं आहे. समोर आल्यानंतर परत आपल्याला इथं 3 इमेजेस सोडून त्या इमेजेसला एक सोडला होता, त्या इमेजेसला आपल्याला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. अशाच पद्धतीने आपल्याला जो आपण आता इमेज उरलेला आहे इफेक्ट द्यायचा, त्या इमेजेसला आपल्याला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. इफेक्ट पेस्ट करून झाल्यानंतर आपल्याला इथं एक पार्टिकल व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. तर आपल्याला इथं स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगला आल्यानंतर आपल्याला इथं प्लसवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं आपल्या फोल्डरमध्ये जायचं आहे. फोल्डरमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे एक पार्टिकल व्हिडिओ आपण दिलेला आहे, तो तिथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, तो व्हिडिओ तिथं घेऊन घ्यायचा आहे. व्हिडिओ घेतल्यानंतर काय करायचं आहे, व्हिडिओवरती टच करायचं आहे. ब्लेंडिंग किंवा ओपेसिटीमध्ये जायचं आहे. लायटिंगमध्ये जाऊन आपल्याला स्क्रीन करून घ्यायचं आहे. स्क्रीन करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, इथे सेटिंगच्या बाजूला आरो दिलेला आहे, त्याच्यावरती टच करायचं आहे. व्हिडिओवरती टच करून तो आपल्याला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला पाहून तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर क्लिक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आणखी एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.